नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 6 इंचाचा साडीचा कपडा आपण साईडला काढून घेतला आहे. कटिंगपासून तर शिलाई पूर्ण व्हिडिओ एकाच मध्ये आहे, म्हणजे डिझाईन पण आहे कटिंगपासून शिलाई. तर खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. वटपौर्णिमा स्पेशल म्हणून जरी म्हटलं तरी चालेल. अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज आपला बनणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या ठिकाणी आपल्याला घडी घ्यायची आहे. अस्तर पूर्ण खोललंय, तर या ठिकाणी आपण घडी घेत आहोत 11 इंचाची, म्हणजे 10.5 इंच ते 11 इंचाची घेणार. म्हणजे 32 ते 34 मापासाठी हा एकदम परफेक्ट बसणारा ब्लाऊज आहे. 8 असेल तर 2-2.5 इंच मिळून तुम्ही 10.5 घ्यायचे, आणि 8.5 असेल तर 11ची घडी. म्हणजे तुम्ही या ठिकाणी 10.5 ते 11ची घडी ही 32 आणि 34 साठी वापरू शकता. तर घडी झाली कट करून. आता उंची बघायची. उंची तुमच्या आवडीनुसारच राहील, परंतु 13 असेल तर 1 इंच मिळवा, म्हणजे 14 होईल आणि पुढील 15 होईल. आता शोल्डर, जास्त बाजू आपल्याकडे घ्यायची 15 उंचीवाली. शोल्डर 2.25 इंच 32 साठी आहे. 2.5 साठी 2.5 आणि 5.5 हे 34 साठी राहील. 2-2चं अंतर देऊन मधला आकार देऊन घेतलाय, अर्धा आणि पाऊणवरती. आता पुढचा गळा 7 इंचाचा 6 असेल तर 1 इंच म्हणून 7 गोल आकार करून घेतलाय. मधोमध 3.5 इंच, इथे 3 इंच, आणि प्रिन्स कटचा आकार मुंड्यापासून चालू करायचा आहे. इथलं कमीत कमी अंतर 1.5 इंचाचं ठेवायचं. 32 आणि 34 साठी एकदम परफेक्ट बसणारा हा प्रिन्स कट ब्लाऊज. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फिटिंग 2 इंचाचं आपण अंतर ठेवले. आता पाठीमागे पण 2.25 इंचावरती खूण करून घेतली. 10चा गळा, त्यानंतर पुन्हा 3 इंचाचा अंतर. आणि 34 असेल तर 2.5. तर मागचा तुम्ही 2.5 घेऊ शकता जर डीप घ्यायचा असेल तर, आणि 2.25चा घ्यायचा तर 2.25चा पण घेऊ शकता. आता साईडला करून घेऊया दोन्ही पार. पहिला आकारच्या पदरावर कट केला, तो साईडला काढून घेतला, मधोमध पुन्हा कट केलाय. मागचा गळा पण कट करून घ्यायचा आहे. सुंदर असा गळा तयार आहे. अस्तरवरची मागील बाजूची आणि पुढील बाजूची कटिंग झाली. आता बाहीची कटिंग बघूया. आता 1 मीटर अस्तर तुम्ही घेऊ शकता, जर नसेल तर 2 अस्तर या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे, कारण बाही लांब आहे. तर खाली 8.5 इंचाचं मी अंतर घेतले, आणि वरती 11 इंचाचं 10ची बाही होती, 1 इंच म्हणून 11, त्यामधून 2.5 कमी केले, 8.5 कडेला घेतले. तिरकी लाईन, पुन्हा 2 इंचाचं इथे अंतर, मधलं अंतर आहे जे पाऊणचं. खाली तिरक्या लाईनमध्ये 1 इंचाचं जी आहे ती लाईन मारायची. पहिला आकार 4 पदरावर कट करायचा आहे. पुन्हा कपडा खोलून दुसरा आकार 2 पदरावर कट करायचा आहे. बाही पण आपली कट करून झाली. आता आपल्याला ब्लाऊज पीसवर बघायचे. तर काठ आपण काढून घेतलेलं आहे अगोदरच, आणि आता मग त्यावरती ठेवून कटिंग करून घ्यायची. काठ ठेवायचा नाही, काठ काढूनच घ्यायचा, आणि मग नंतर जोडायचा असतो बाहीला. जिथे ऍडजस्ट होईल कपडा तिथे आपण ठेवून घेऊया. कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सोपा हा प्रिन्स कटचा ब्लाऊज. हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलसाठी नवीन असाल किंवा सबस्क्राईब करेल नसाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायचं विसरू नका. अशा टॉप शिलाई क्लासवरच्या नवनवीन आणि छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, आणि नक्की ट्राय करून बघा. 32 ते 34 साईज परफेक्ट प्रिन्स कटचे आहे. कोणत्याही ब्लाऊजवर तुम्ही ट्राय करू शकता. माप फक्त तुम्हाला चेंज करायचं आहे थोडंसं. मागील भाग आपला कट झालाय. न पिनाचा वापर करता किंवा काही न लावता आपण अशी कटिंग अगदी सोप्या पद्धतीमध्ये करू शकतो. एकाच व्हिडिओमध्ये डिझाईन पासून ते कटिंग, शिलाई सर्व आहे. कधी कधी काय प्रॉब्लेम होतो, आपल्याला डिझाईनच्या व्हिडिओ बघतो आणि मग मागचा भाग कसा घ्यायचा, पुढचा भाग कसा घ्यायचा, किंवा बाही कटिंग कशी करायची समजत नाही. त्यासाठी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि कधी कधी विचारलं जातं 32चं माप कोणतं, 34चं माप कोणतं. तर काही बदल नाही, फक्त थोडंसं चेंज आहे. 32 असेल तर 2.25 घ्यायचं. शोल्डरमध्येच फक्त चेंज होईल, बाकी साईज आहे तीच राहील. आणि घडीमध्ये थोडासा बदल होईल. तर 8 असेल तर तुम्ही 2.5 इंच मिळवायचे, 10.5 घ्यायचे, आणि 8.5 असेल तर तुम्ही 2.5 इंच मिळून 11 घ्यायचे. असं
फक्त माप वाढलं जाईल घडीचं आणि शोल्डरचं, बाकी एकच सगळी पद्धत आहे. जशी कटिंगची पद्धत सोपी होती तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलसाठी नवीन असाल किंवा सबस्क्राईब करेल नसेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या. तर बाही आता बघायची. तर खाली सुईचा भाग ठेवलाय, वरती अस्तरचा ठेवलाय. साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई, पुन्हा अस्तर आतल्या साईडने घेऊन त्यावरती शिलाई. आता वरच्या साईडला पण शिलाई करायची, म्हणजे पूर्ण बाही या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. आता जो काट आपण काढून घेतलाय तो खालच्या साईडने लावून घ्यायचा आहे. पुन्हा चेक करायचंय. खाली वर जर होत असेल बाही तर आकार एकसारखा करून पुन्हा त्यावरती शिलाई घ्यायची. दोन्हीही बाया सेम ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायचंय. फक्त खाली सुईचा भाग ठेवा ब्लाउज पीसचा आणि त्यावरती ठेवायचा आहे अस्तरचा भाग. साधारणतः पाव इंचाची किंवा अर्धा इंचाची शिलाई तुम्ही घेऊ शकता, तिरकी कातर, आणि पुन्हा आतल्या साईडने अस्तर घेऊन त्यावरती द्यायची आहे आपल्याला शिलाई. अगदी कमी वेळेत बनणारा हा ब्लाउज आहे, अतिशय सोपा, दिसायलाही छान. आता जो काट आपण काढून घेतलाय तो खालच्या साईडने लावणार आहोत. तर खालच्या साईडला आपल्याला काट लावून घ्यायचा आहे. आणि मग आता शिलाई करायची आपल्याला. तर प्रिन्स कटचा आपल्याला पफ का फुगत नाही किंवा चपटाच येतो, छान येत नाही, तर त्यासाठी पण हा खास व्हिडिओ आहे. तर थोडीशी वरती शिलाई मारली, फक्त थोडीशीच मारली, पुन्हा खाली पकडले आणि मधोमध कपडा पूर्ण गोल करून घेतलाय. वरची शिलाई साधारणतः पाऊण इंचाची घेतली, खाली पण पाऊण इंचाची शिलाई आणि मधोमध घेतलेली आहे अर्धा इंचाची, म्हणजे आपल्याला कमी कमी करत चालायचं आहे. त्यावरती सुईच्या भागावरती पुन्हा शिलाई दिली. बघू शकता किती छान असा पफ आपला फुगलेला आहे प्रिन्स कटचा. कप्स लावायची पण गरज येत नाही. मुंडाचा आकार जो वरती जातो तर आपल्याला तो खोल करायचा असतो. दुसरी बाजू बघा, खालची बाजू घेतली, पाऊण इंचाची शिलाई खाली आहे, वरती पण थोडंसं पकडलंय, मधोमध कपडा ओढून साधारणतः अर्धा इंचाची शिलाई मधोमध ठेवायची आणि पाऊण ते 1 जरी दिली तुम्ही खालच्या आणि वरच्या बाजूला तरी चालेल, म्हणजे जो मधला भाग आहे तो जास्त फुगला जातो आणि कप्स लावण्याची गरज येत नाही. आता त्यावरती आपल्याला पुन्हा द्यायची आहे शिलाई. इथे तुम्ही शिलाई द्यायची तर देऊ शकता किंवा नाही दिली तरी काही हरकत नाही. आता बघा, खालचा जो भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे, म्हणजे एका लेवलमध्ये घ्यायचा आहे. जो मुंड्याचा आकार आहे वरती गेलेला तोही खोल करून घ्यायचा आहे. कधी कधी काय होतं, खालचा आकार आपण कट करत नाही, तो खालीवर होऊन जातो, तर क्रॉसपट्टी लावण्याच्या अगोदर आपल्याला हा आकार कट करून घ्यायचा आहे. साधारणतः 2 इंचाचे दुमडल्यावर पट्टी राहील, म्हणजे 4 इंचाची पट्टी या ठिकाणी घेतलेली आहे. दुमडून ती 2 ते 1.5 इंचाची तुम्ही लावू शकता. डबलची करायची. थोडंसं दुमडलंय, जिथे
आपला टक्स आहे तिथे दुमडलंय, तिरकी कातर. पुन्हा समोर क्रॉस पट्टीने, आता ही सरळच पट्टी पण आपण याला क्रॉसमध्ये शिलाई द्यायची आहे, म्हणजे ती क्रॉस पट्टी तयार होईल. वरची बाजू जास्त आहे, नंतर खाली कमी कमी करत चालायची, शिलाईची बाजू जी आहे कमी करायची. अतिशय सुंदर असा हा पप्स तुम्हाला दाखवते बघा. कप्स लावण्याची पण गरज येत नाही, इतका फुगलेला आहे. दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने आपल्याला करायच्या आहे. थोडीशी चून मधोमध घेतल्यानंतर जो कपडा आपल्याला शिलाई करायचा असतो वरचा, तो गोळा होत नाही, व्यवस्थित येतो, म्हणून आपण इथे थोडीशी चून घेतोय. आता कपडा ओढायचा आहे, म्हणजे प्लेन करायचं आहे, म्हणजे छान अशी शिलाई येते आणि मध्ये घडी किंवा गोळा होत नाही. आता काचपट्टी आणि बटनपट्टी, तर जो गळ्याचा कपडा निघतो तोच घेतलाय, एकसारखा कट करून साधारणतः 2 इंचाचा. खाली दुमडलंय, पाव इंचाची शिलाई, त्यानंतर थोडंसं वरती जास्त अंतर ठेवलंय आणि शिलाईवरच ही पट्टी दुमडली गेलेली आहे. तर व्हीचे आकार साधारणतः 5 ते 6 या ठिकाणी घ्यायचे आहे. मधलं अंतर जे आहे ते 1 ते 1.5 इंचाचं ठेवा आणि 5 ते 6चे जे आय आहे ते करा किंवा हुक लावा, म्हणजे तिथे आपला जो कपडा आहे तो बाजूला होत नाही, हुकचा आणि बटनपट्टीचा. आता पुन्हा काचपट्टी, आता ही काचपट्टी पण साधारणतः 1.5 इंचाची आहे. डबल इथं घेतली, खाली दुमडले, शिलाई घेतली, त्यानंतर पुन्हा त्यावरती दाबटीप आतली साईड घ्यायची आणि साधारणतः 1 इंचाची अंतर ठेवून शिलाई करून घ्यायची. दोन्ही बाजू एकावर एक ठेवले. पुन्हा गळा मागे पुढे होत असेल तर तो एकसारखा करायचा. बघा थोडंसं झालंय मागे पुढे, तर तो एकसारखा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजू तयार आहे आपल्या. आता आपल्याला या ठिकाणी तिरकी क्रॉसमध्ये पट्टी घ्यायची, म्हणजे आपल्याला पायपिंग करायची आहे. जो खेचणारा कपडा असतो तो पायपिंगसाठी अतिशय छान होतो. जर सरळ घेतला तर ती पायपिंग व्यवस्थित येत नाही, तर तिरकीच घ्यायची कधी पण. साधारणतः 1 इंचाचं अंतर आहे, दुमडलंय आणि शिलाई घ्यायची. दोन्हीही क्रॉस पट्ट्या सेम ह्याच पद्धतीने बनवून घेतलेले आहे. आता आपल्याला वरच्या साईडने जी व्हीची पट्टी आहे तिकडून यायचे. थोडीशी चून या ठिकाणी मी घेतलेली आहे. जर तुम्ही चून 1 ते 2 घेतल्या एकदम कॉर्नरच्या तिथे गळ्याच्या, तर गळा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा गळा येतो, म्हणजे आकार पण इतका छान दिसतो. थोडासा आतला कपडा कट करायचा आहे तिरकी कातर मारून, त्यावरती पुन्हा दिलेली आहे दाबटीप. दाबटीप आपण अशासाठी देतो की फिनिशिंग छान येते, गळा पण सुंदर दिसतो. आता आतल्या साईडने पट्टी घेऊन त्यावरती करायची आहे शिलाई. सुंदर असा पुढचा गळा पण आपला तयार आहे. दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने करायच्या. तिची जी आहे बाजू ती वरची आपण घेतली, तिथून खालची घ्यायची, जी हुक लावतो ती पट्टी खालची. थोडीशी चून घेतली, 2 चून या ठिकाणी आपल्या कॉर्नरच्या तिथे आलेल्या आहे, गोलगळ्याच्या तिथे. तिरकी कातर, दाबटीप देऊन आतल्या साईडने पुन्हा ही पट्टी घ्यायची क्रॉसची आणि त्यावरती शिलाई. तर पुढील भाग अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आपला तयार झालेला आहे. बाही पण झालेली आहे, एकावर एक ठेवून साईडला ठेवून घेऊया. आता मागील भाग आपल्याला बघायचा आहे. तर मागील भाग पण सुईचाच ठेवायचा आहे आणि त्यावरती ठेवायचा आहे अस्तर. साधारणतः अर्धा इंचाची किंवा पाव इंचाची शिलाई तुम्ही ते घेऊ शकता, गळ्यानुसारच जसा आकार आहे तशी शिलाई. पुन्हा तिरकी कातर, थोडासा गळ्याचा आकार जो मागे पुढे होत असेल तर तो शिलाई करून पुन्हा घ्यायचा आहे. समोर अस्तर घेतले आणि त्यावरती द्यायचे आहे आपल्याला दाबटीप. तर आपण दाबटीप ही अशासाठी देतो, फिनिशिंग छान येते, कॅनव्हास पेपर गोट पायपिंग लावण्याची गरज येत नाही आणि कमी वेळेत गळा बनला जातो. विशेष म्हणजे कमी वेळेत गळा बनतो, दिसायलाही छान दिसतो. त्यामुळे समोर दाबटीप घेऊन तुम्ही गळा तयार करू शकता. आतल्या साईडने अस्तर घेऊया. आता जो गळा आहे त्यावरती द्यायची आहे आपल्याला शिलाई. अतिशय सुंदर गळा इथे तयार झालेला आहे आपला. खाली पण शिलाई करून घ्यायची.
एकावर एक ठेवून पुन्हा चेक करूया व्यवस्थित आहे की नाही. मागे पुढे होत असेल तर पुन्हा कट करायचे. सुंदर असा गळा तयार आहे. आता साधारणतः गळ्यापासून कमीत कमी 2 इंचाचं अंतर आणि 3 इंचाचा टक्स या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला कमरपट्टी लावायची. तर साधारणतः 1.5 ते 2 इंचाची कमरपट्टी इथे तुम्ही घेऊ शकता. अर्धा इंचाची शिलाई. जर तुमची शिलाई जास्त होत असेल तर तुम्ही पाव इंचाची शिलाई दिली तरी चालेल. आता कमरपट्टी समोर घेऊन त्यावरती द्यायची आहे आपल्याला दापटी. पुन्हा मधोमध मोठ्या नंबरची शिलाई म्हणजे 5 नंबरची शिलाई, जेणेकरून हात शिलाई केल्यानंतर आपण शिलाईही काढू शकू. मागील भाग पण आपला तयार झालेला आहे अतिशय सुंदर असा. तर आपला शोल्डर जोडायचा आहे. तर बघा, पुढील बाजू उलटी साईडने ठेवली आणि खालील सुईच्या साईडने ठेवली. तर साधारणतः अर्धा इंचाचं अंतर आहे शिलाईचं. मागचा भाग थोडा जास्त होतो, पुढचा बरोबर कव्हर होतो. तो एकसारखा कट करायचा आहे. मोंड्याचे आकार पण बाही जोडण्यापूर्वी चेक करायचे, दोन्ही बाजू पण. कधी कधी काय होतं, मुंड्याचा आकार मागे पुढे होतो, मग आपली बाही चुकली जाते, व्यवस्थित दिसत नाही. साधारणतः आता अर्धा इंचाचं शिलाई म्हणजे दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने शिलाई करायची. शोल्डर जोडून झालेले आहे. आता जो फुगीर भाग आहे तो मागील आणि जे खोल आहे तो पुढील. तर अशा पद्धतीने इथे बाही आपण जोडून घेणार आहोत. बाही आपली जोडून झालेली आहे. 2 शिलाई या ठिकाणी घ्यायच्या आणि दोन्ही बाया सेम याच पद्धतीने आपल्याला जोडायच्या आहे. जी खोल बाजू आहे ती पुढील, जी फुगीर आहे ती मागील. दोन्ही बाही आपली जोडून झालेली आहे. डबल शिलाई. आता फिटिंग बघूया. तर 14 कमरा, मागचा भाग 14 म्हणजे 28चं कमर आहे. मागील भाग 14, पुढील 7 घेतले. इथे 8.5 34 असेल तर आणि 32 असेल तर 8, म्हणजे 34 असेल तर वरती 8.5 आणि 32 असेल तर 8. फक्त अर्धा इंचाचा फरक करायचा आहे. कमरेचा पण तसंच करायचं आहे. सुईच्या बाजूने आपण आता शिलाई करून घेऊया. अतिशय सोपी फिटिंग आहे. फक्त जेवढी छातीचा भाग आहे त्याचा चौथा भाग न करता तिसराच भाग करायचा, म्हणजे पुढे निम्म निम्म आणि मागं पूर्ण निम्मा भाग. म्हणजे पुढील भाग जो निम्मा निम्मा होतो त्याचा समजा 16 आहे तर 8 होईल आणि पाठीमागे 16 होईल, असे 3 भाग करायचे. सुईच्या बाजूने शिलाई करून घेतल्यानंतर इथे आपल्याला बाहीची फिटिंग बघायची. तर 5ची बाहीची फिटिंग म्हणजे 10चा दंडघेर आहे. तर साईडला 1 ते 1.5 अंतर जे आहे ते जास्त ठेवायचं, जास्त खूप ठेवायचं नाही, कारण पुन्हा गोळा होतो ब्लाऊज तिथे. आता जी खडूची खूण आहे मागे पुढे होत असेल तर मध्य पकडायचंय. इथे 6 आणि खाली आहे 5. दंडघेर फिटिंग 6ची आणि 5ची. साधारणतः 3 ते 4 शिलाई शेजारी शेजारी आपण घेतलेली आहे मार्जिंगसाठी. दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला बनवायची आहे. साधारणतः जे अंतर आहे फिटिंगचं ते अर्धा इंचाचं ठेवा आणि 4 ते 5 शिलाई या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. सुंदर असा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. पुढील भाग पण अतिशय सुंदर असा फुगलेला आहे. बिना कपचा ब्लाऊज पण अतिशय सुंदर बसतो. नक्की ट्राय करा 32 आणि 34 साठी. आता जो साडीचा कपडा आपण काढून घेतला होता, डबल करूया. साधारणतः 6 इंचाचा कपडा या ठिकाणी डबलचा घेतलाय. उंचीला 6 इंच आणि रुंदीला या ठिकाणी आपण
आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं आहे. जर मोठा फुल आपल्याला बनवायचं तर जास्त बाजू घ्यायची आणि कमी बनवायचं असेल तर कमी बाजू घ्यायची. तर साधारणतः वरती आपण 5 इंचाचा कपडा घेतला आहे आणि जे अंतर आहे साईडचं ते आपण 7 ते 8 इंच घेऊ शकतो. बारा इंचाचं घेतले आणि वरती 5 इंचाचं. तर कॅनव्हास पेपर इथे आपण घेणार आहोत. कॅनव्हास पेपर जो आहे तो कट केलाय. इथे कपडा आपल्याला कट करावा लागेल कारण आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे पूर्ण कपडा हा. थोडंसं मधोमध कट करून घेतले. आता कपडा जो आहे तो बाहेर घ्यायचा आहे. अतिशय सुंदर हे बटरफ्लायचं फूल तयार होतं कमी वेळेत. व्यवस्थित बाहेर एकदम छान अशी कोण्यामध्ये काढून घ्यायचे. आता मधोमध लाईन करून 3 ते 4 चुन या ठिकाणी घेणार आहोत म्हणजे आपलं सुंदर असं बटरफ्लायचं फूल तयार होईल. कोणत्याही साडीच्या ब्लाऊजवर नक्की ट्राय करून बघा. अतिशय सुंदर दिसणारा हा ब्लाऊजचा आपला पूर्ण पॅटर्न खास तुमच्यासाठी होता. आता या ठिकाणी आपण तिरक्यामध्ये आणि पुन्हा खाली सरळमध्ये थोडंसं कमी कमी करत चालायचे. जी बाजू आहे ती आता बाहेर काढून घ्यायचे म्हणजे जी दोरी आहे आपल्याला नॉट बनवायची आहे बटरफ्लायच्या फुलाला ती तयार होईल. दुसरी बाजू पण आपल्याला सेम ह्याच पद्धतीने बनवायची आहे. कोण एकदम छान असा आला पाहिजे. दोन्ही आपल्याला सेम ह्याच पद्धतीने नॉट बनवायचे आहेत. बनवून झाले एकावर एक ठेवून आता आपण शिलाई करून घेऊया. मधोमध सेंटर आहे तिथे आता ही आपण थोडंसं दुमडलंय. दुमडून त्यावरती शिलाई घ्यायची म्हणजे सेंटर पकडायचंय बरोबर. थोडंसं दुमडायचे आणि त्यावरती शिलाई. आता जे बटरफ्लायचं फुल आपण तयार केलं तेही त्यावरती आता शिलाई करून घेऊया. अतिशय सुंदर दिसणारा ब्लाऊज आपला तयार आहे. वटपौर्णिमेसाठी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू सो मच माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल. अशाच टॉप शिलाई क्लासवरच्या नवनवीन आणि छान छान व्हिडिओ बघत चला. लाईक करत चला, कमेंट करायचं विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा. कमी वेळेत बनणारा हा ब्लाऊज आहे, नक्की ट्राय करा. 32 आणि 34 साठी एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज आपला तयार आहे.